राम राम शेतकरी मित्रांनो. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकाळी सकाळी पुन्हा एकदा एक दिलासादायक बातमी नाफेड व एन सी सी एफच्या कांदा खरेदीबाबत समोर येत आहे. तर मित्रांनो, नेमकी काय बातमी आहे? नाफेड व एन सी सी एफ करून कांदा उत्पादकांसाठी दिलासा कसा कांदा उत्पादकांना दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे, जेणेकरून आपल्या लक्षात येईल की आता नाफेड व एन सी सी एफकडून कांदा खरेदीमध्ये काय नेमके बदल करण्यात आलेले आहेत आणि हे बदल केल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदा हा होऊ शकतो. मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी आपण नाफेडच्या कांदा खरेदी दराबाबतही जाणून घेणार आहोत. बऱ्याच शेतकरी मित्रांनी मला गेल्या 2-3 दिवसापासून कॉमेंट्समध्ये विचारणा केली होती की नाफेडचा खरेदी दर नेमका वाढलेला आहे का, आणि नाफेडच्या खरेदीबाबत आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवा. तर मित्रांनो, सविस्तर अशी माहिती आपण आता नाफेड एन सी सी एफच्या खरेदीबाबत जाणून घेऊयात. मित्रांनो, 2 दिलासादायक बातम्या आहेत यामध्ये. तर सुरुवातीची बातमी आपण पाहूयात. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय हा घेतलेला आहे. केंद्र सरकारच्या किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ या संस्थामार्फत होणाऱ्या कांदा खरेदीवर आता बाजार शुल्क आकारले जाणार नाही. या शुल्कातून पूर्णपणे सूट देण्यास शासनाने मान्यता दिली असून तसे आदेशच पणन संचालनालयाने निर्गमित केले आहेत. कांद्याच्या दरातील घसरण आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात 27 मे 2026 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीतील चर्चेनंतर राज्य सरकारने 2 जून 2026 रोजी शासन निर्णयाद्वारे ही सवलत देण्याचे मान्य केले. हंगाम 2026-27 मध्ये किंमत स्थिरता निधी योजनेअंतर्गत नाफेड आणि एन सी सी एफ या केंद्रीय नोडल संस्था राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून कांद्याची खरेदी करणार आहेत. ही खरेदी प्रक्रियेदरम्यान बाजार समित्याकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कातून सूट मिळाल्यामुळे खरेदी प्रक्रियेला गती मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, ही झाली एक महत्त्वाची बातमी की आता नाफेड बाजार समितीमध्ये कांद्याची खरेदी ही करणार आहे आणि प्रत्यक्ष ही खरेदी केल्यामुळे मित्रांनो स्पर्धा वाढून शेतकऱ्यांना याचा फायदाच होणार आहे. तर दुसरी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे ती म्हणजे नाफेडकडून कांदा खरेदीच्या नियमामध्ये बदल हा करण्यात आलेला आहे. नाफेडमार्फत सुरू असलेल्या कांदा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यासाठी दिलासादायक बदल करण्यात आलेले आहेत. उच्च प्रतीच्या कांद्याच्या लॉटमध्ये जर 30% कांद्यावर डाग असतील किंवा त्याचा रंग बदललेला असेल तरीही तो आता नाफेडकडून स्वीकारला जाणार आहे. 45 मिमी ते 65 मिमी व्यास असलेला कांदा आता ए ग्रेड साईजमध्ये गृहीत धरून त्याची खरेदी केली जाणार आहे. खरेदी प्रक्रियेदरम्यान जो कांदा पूर्णपणे खराब आढळेल तो कांदा वजन करून संबंधित शेतकऱ्याला परत दिला जाईल. या नवीन नियमानुसार कांद्याची खरेदी आणि साठवणूक करण्याचे स्पष्ट आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आलेले आहेत. या बदलामुळे ज्या जाचक अटी आहेत त्या अटीमधून शेतकऱ्यांची काही प्रमाणात सुटका होणार असून जास्तीत जास्त कांदा नाफेडच्या खरेदीत बसवण्यास मदत होणार आहे. तर मित्रांनो, या 2 महत्त्वाच्या बातम्यांमुळे नक्कीच कांदा उत्पादकांना थोडासा फायदा यामुळे होणार आहे. मित्रांनो, आता पुणे येथील पणन संचालक शरद जरे यांनी 3 जून 2026 रोजी पत्राद्वारे सर्व जिल्हा उपनिबंधकांना या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत होणाऱ्या कांदा खरेदीवर बाजार शुल्क आकारले जाऊ नये यासाठी आपल्या स्तरावरून
उचित कार्यवाही करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या निर्णयामुळे शासकीय यंत्रणेमार्फत होणारी कांदा खरेदी सुलभ होणार असून त्याचा थेट फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना होण्याची अपेक्षा आता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचे हे यश अशी प्रतिक्रिया आमदार रोहित पवार यांनी दिलेली आहे। दरम्यान राज्य शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश असल्याचे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलेले आहे। ते म्हणाले, स्पर्धात्मकता वाढून दर वाढावे तसेच पारदर्शकता यावी यासाठी नाफेडची खरेदी मार्केट समितीत व्हावी ही आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांची आंदोलनात मागणी होती। त्यानुसार आता प्रशासन कामाला लागले असून नाफेड खरेदीसाठी बाजार शुल्क देखील माफ केलेले आहे। रोहित पवार म्हणाले, मार्केट समित्यामध्ये लवकरच खरेदी सुरू होणार असून शेतकरी एकजुटीचे हे यश आहे। सरकारी खरेदीसाठी असलेल्या अटी शर्ती काही प्रमाणात काढल्या जाणार असल्याचं समजलं आहे। या अटी शर्ती पूर्णतः काढल्यास कांद्याचे दर वधारू शकतात, त्यामुळे त्या दृष्टीने देखील विचार व्हायला हवा असं त्यांनी म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, आपल्या लक्षात आलं असेल की आता नाफेड बाजार समितीमध्ये थेट खरेदीही करणार आहे आणि खरेदी नियमामध्येही जे काही बदल नाफेडकडून आता करण्यात आलेले आहेत तेही आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे। तर आता महत्त्वाचा मुद्दा जो राहिला तो म्हणजे भावाचा। तर मित्रांनो, आता सरकारने खरेदीचा दर 25 रुपये किलो हा करावा अशी मागणी ही करण्यात आलेली आहे। मर्यादा 10 लाख टनाहून अधिक करणे तसेच अधिक कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान या संदर्भात देखील निर्णय घेणे गरजेचे आहे। लवकरच योग्य निर्णय होतील अशी अपेक्षाही रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केलेली आहे। तर मित्रांनो, आता राहिला सध्याच्या आजचा जर नाफेडचा कांद्याचा दर खरेदी दर पाहिला तर त्याबाबत बऱ्याच शेतकरी मित्रांकडून विचारण्यात येत आहे की सध्या नाफेडचा कांदा खरेदीचा दर काय आहे। तर मित्रांनो, सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार नाफेडने कांदा खरेदी दरात ही सुधारणा केलेली होती। आता हा दर 1580 रुपये प्रति क्विंटलपर्यंत होता। तर असा दर आहे मित्रांनो। काही ठिकाणी हा दर वाढून 1855 रुपये प्रति क्विंटलपर्यंत गेल्याची चर्चाही आहे। आता ही चर्चा आहे, परंतु जी काही अधिकृत दर हा नाफेडकडून जाहीर केलेला होता तो 1580 रुपये। त्याबाबत प्रसारमाध्यमावरतीही खूप ठिकाणी आपण माहिती ही जाणून घेतलेली आहे। तर मित्रांनो, जो 1855 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर आहे तो आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मिळालेला आहे का, कमेंट बॉक्समध्ये आपण नक्की त्याची माहिती ही टाकायची आहे, कारण त्या दराची चर्चा सध्या जोरात चालू आहे। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।